31 तारखेला जे इंडिया आघाडीची बैठक सुरू होणार आहे. 2 दिवसाची बैठक आहे, 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर. त्या सगळ्या कार्यक्रमाची तयारी आणि त्याच्याबद्दलची एक सविस्तर चर्चा झाली आणि राज्यातल्या सध्या चाललेल्या राजकीय घडामोडी त्याच्यावरही एक सविस्तर चर्चा झाली आणि एक योग्य रणनीती बनवून महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही जाणार आहोत. राज्यातलं आणि केंद्रातल्या सरकारच्या तानाशा प्रवृत्तीमुळे लोकशाही संपुष्टात येते आहे असं चित्र आहे आणि त्याही वर चर्चा आमची झालेली आहे सगळ्या या राजकीय घडामोडीवर. सर की राजकीय घडामोडींवर चर्चा झाली सध्याच्या परिस्थितीत नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी जी आता पवारसाहेबांबद्दलही जो गैरसमज टाकण्यात येतो आहे त्याबाबतची चर्चा झाली आणि त्याच्यातही एक स्पष्टता यावी. जनतेमध्ये जो एक संभ्रम सुरू झालेला आहे त्याबद्दलची एक चर्चा झालेली आहे आणि राज्यामध्ये सरकार ज्या पद्धतीनं उद्या 15 ऑगस्टला पालकमंत्रीसुद्धा ते तयार करू शकले नाही आणि आज राज्यामध्ये अनेक भागामध्ये अतिवृष्टी झालेली होती, तिथं पिकं नाहीशी झाली, काही भागामध्ये पाऊसच पडला नाही आणि त्याच्यामुळे तिबार पेरणी झाली आणि शासन झोपलेलं आहे. दवाखान्यात, शासकीय दवाखान्यात, महानगरपालिकेच्या दवाखान्यात निर्दोष लोकांचा मृत्यू होती आहे, बेरोजगारांची लूट होती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी चालत असताना या जनतेसाठी कशी लढाई उभी करायची या सगळ्या प्रश्नावरची चर्चा या ठिकाणी झालेली आहे. महाविकास आघाडीचा भाग म्हणून तुम्ही ठाकरेंच्या घरी आलेला आहात, पण काही तुमच्या महाविकास आघाडीमधला एकच पक्ष न सांगता किंवा गाडीतून खाली मुंडी घालून जाताना पाहायला मिळते. कसं बघता ते? त्याही विषयावर चर्चा झालेली आहे. एकदा स्पष्टता यावी. मी मगाशी सांगितलं की जनतेमध्येही या गोष्टीचा संभ्रम आहे आणि त्याबद्दलही आम्ही पुन्हा त्याच्यातला या संभ्रम पुन्हा होता कामा नये याबद्दलची एक स्पष्टता यावी. त्या पद्धतीची भूमिका आम्ही घेऊ अशा पद्धतीची सुद्धा एक चर्चा झाली. राष्ट्रवादीमध्ये चाललं आहे त्याबद्दल शिवसेना आणि काँग्रेसला चर्चा करावी लागते म्हणजे त्यामुळे महाविकास आघाडीला काही धोका आहे म्हणून ही चर्चा होते का काय? हे मूळ प्रश्न आहे की आखरी लोकशाहीमध्ये जनता ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि जेव्हा मित्रपरिवार आम्ही एकत्रित म्हणून काम करतो आहे लोक आमच्याकडे त्या दृष्टिकोनाने बघतात, पण अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण होणं याही गोष्टी होता कामा नये याची काळजी आम्ही दोघंही जण घेतो आहे आणि त्याही विषयावरची चर्चा झालेली आहे. त्या पद्धतीची स्पष्टता यावी ही त्याच्यातली भूमिका आमची आहे. हिंदी में जानना चाहेंगे 2.5 घंटा मीटिंग हुई मातोश्री के ऊपर, किस विषय को लेकर हुई, क्या कहना चाहेंगे? इंडिया आघाड़ी की 31 अगस्त और 1 सितंबर को जो 2 दिन की यहाँ पर बैठक होने जा रही है उसकी पूरी तैयारी के बारे में हमने सविस्तर चर्चा की और राज्य के जो राजकीय परिस्थिति अभी चल रही है उसमें आज हॉस्पिटल में जो महानगर पालिका के हॉस्पिटल हो, सरकारी हॉस्पिटल हो, वहाँ निर्दोष सरकारी हॉस्पिटल उसमें निर्दोष लोगों की मृत्यु हो रही है. किसान परेशान हैं, किसानों की आत्महत्या बढ़ते जा रही है, युवाओं को लूटा जा रहा है नौकरी के नाम से, महंगाई बढ़ते जा रही है. इस सब चीज़ों के ऊपर एक चर्चा हुई. जो पवार साहब के बारे में भी जो भूमिका है उसके बारे में भी हमने चिंता व्यक्त की और दोनों ने हमने डिसाइड किया क्योंकि आखिरी जनता में हमारे महाविकास आघाड़ी के बारे में कोई गैरसमझ हो, ये उद्धव जी हो या हम हो, इसमें कतई हम लोग ये सहन नहीं करेंगे. इसलिए एक स्पष्टता है, उसके बारे में भी भविष्य में चर्चा करने का एक प्लान हमने बनाया है. कल जो है अजीत पवार और शरद पवार की मीटिंग हुई. आज जो है पंढरपुर में जो है देवेंद्र फडणवीस और शरद पवार एक ही मंच पर देखे गए, तो क्या इससे जो है कांग्रेस और शिवसेना उद्धव ठाकरे इसको लेकर के थोड़ा चिंतित है? हमने बोला ना, हमको चिंता है इस विषय का क्योंकि जनता में ये संभ्रम आ रहा है और इसके बारे में एक स्पष्टता हो, ये भी हम लोगों की चर्चा हुई और इस बारे में थोड़े ही दिन में ये बात स्पष्ट करने की भूमिका हम सामने रखेंगे. पवार साहब से कोई बात हुई है आपकी? उसके बाद अभी पवार साहब से अभी इस विषय में कोई बात नहीं हुई है.
संजय राउत जी उनसे बात करने वाले हैं और वो भी आपको इस विषय में चर्चा करेंगे। ठाण्याच्या सरकारी रुग्णालयामध्ये 18 रुग्णांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहेत आणि यामध्ये देखील आता डॉक्टरांचे कमतरता रुग्णालयामध्ये देखो मूळ प्रश्न याच्यामध्ये असा आहे की ह्या अधिवेशनामध्ये सुद्धा काँग्रेसच्या वतीनं आम्ही सरकारच्या समोर हे मुद्दे मांडलेले होते। सगळे शासकीय हॉस्पिटल मग महानगरपालिकेचे असतील नगरपालिकेचे असतील शासनाचे असतील हे स्वतःच आजारी झालेले आहेत। तिथं डॉक्टर नाही, टेक्निशियन नाही, औषध नाही आणि त्या ठिकाणी निर्दोष लोकांचा जीव जातो आहे ही भूमिका मी स्वतःच विधानसभेत मांडलेली होती। पण सरकारने आपली पाठ आपणच थोपटून घेतली। 4 दिवसाच्या पहिले त्या ठिकाणी पहिलेच मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला। आता एकदम 18 लोकांचा मृत्यू एका रात्री झाला आणि नुसतं ठाण्यातच नाही तर मुख्यमंत्र्याचं शहर असताना सुद्धा ही परिस्थिती असेल तर संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे ही जी काही निर्दोष लोकांचा जीव एक प्रकारचा घेतला जातो आहे ते हे सरकारच जनतेचे हत्यारे आहेत का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्यामुळे याचं उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे। पण सरकार लपलेलं आहे, सरकार कुठं आहे कोणालाच माहिती नाही। त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर आम्ही जॉब विचारू आणि या सगळ्या घटनेमध्ये शासनच राज्याचं दोषी आहे असा याच्यामध्ये उत्तर सगळ्या जनतेतून प्रश्न लोकांच्या समोर येतात। हिंदी में जाना चाहूंगा भेटीवर आता महाविकास आघाडीचे कुठले नेते शरद पवार यांना भेटणार आहेत सांगितलं मगाशी वारंवार तेच काय संजय राउत साहब हिंदी में जाना चाहूँगा कि मुख्यमंत्री के मतदार संघ में 10 घंटों में 17 लोगों की मौत होती है। 15 तारीख से मुफ्त इलाज की घोषणा सरकार ने की है इस अधिवेशन में। इस तरीके के सरकारी हॉस्पिटल में अगर फैसिलिटीज़ ना हो तो कैसे देखते हैं आप इसे? देखो ये सरकार जो है ये सरकार भय और भ्रष्टाचार से बनी हुई महाराष्ट्र की सरकार है और ये सरकार ने घोषणाओं के सिवा दूसरा कुछ नहीं दिया। सिर्फ घोषणा करना, लोगों को जैसे समय है उसको जितना डाइवर्ट इशू कर सकते उतना करने की कोशिश वो करती है और जनता के पैसे कैसे लूटने का उसका प्लानिंग ये सरकार कर रही है। मुख्यमंत्री के खुद ठाणा में कल एक रात में 18 लोगों की मौतें हुई, निर्दोष लोगों की वहाँ पे मृत्यु हुई और सिर्फ ठाणा में नहीं तो पूरे राज्य में यही स्थिति है। हमने अभी जो हमारा अधिवेशन हुआ विधानसभा का उसमें भी मैंने खुद ये प्रश्न रखा था और सरकार को हमने कहा था कि तुम्हारे पास डॉक्टर नहीं है, टेक्नीशियन नहीं है, नर्सेस नहीं है, दवा नहीं है, लेकिन सरकार बोले कि सब आलबेल है। हमने मुफ्त सेवा शुरू कर दी है और मुफ्त सेवा करने का आज हम लोग देख रहे हैं कि निर्दोष लोगों खुद सरकार इस निर्दोष लोगों के हत्यारा बन रही है। ऐसा पिक्चर आज हम लोग देख रहे हैं। सरकार को इसका जवाब देना पड़ेगा। जनता की ये सब भूमिकाओं को, जनता के प्रश्न को लेके लड़ने का काम हम लोग करेंगे और सरकार को इसका जवाब देना पड़ेगा। मैं हॉस्पिटल विजिट करने वाला हूँ। मैं खुद कल ठाणे में जाने वाला हूँ। मिनिस्ट्रीकडून जो चांगल्या तपासांना जो पुरस्कार दिला जातो त्यामध्ये महाराष्ट्राला काही पदक मिळालं नाही आहे। मुंबई पोलिसांची तुलना याआधी स्कॉटलंड यार्डशी झाली, मात्र असं असताना आज पहिली पदक आहे अनेक पदक राज्यांना पदकं मिळाली तर महाराष्ट्र मुंबईचं कुठे नाव नाही। आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये हे जे भाजप प्रणित ईडीएचं भय आणि भ्रष्टाचाराने जे सरकार आलं या सरकारचं कामच जे आहे रोज बदल्या करणं, IAS असेल IPS असेल या सगळ्या अधिकाऱ्यांना अस्थिरता ठेवणं आणि अनेक गुन्ह्यामध्ये त्यांचेच काही लोक अडलेली होती त्याच्यामुळे अनेक गुन्ह्यामध्ये त्याच लेवलवर सेटल करण्याचाही प्रयत्न झालेला आहे। सातत्यानं अधिकाऱ्यांच्या बदल्या होणं आणि त्याचा सगळ्या तपास यंत्रणेवर फरक येणं आणि म्हणून महाराष्ट्रासारख्या पोलिसांचा गौरव स्कॉटलंड यार्ड्सच्या पेक्षा चांगला आपल्या पोलिसांचा गौरव पूर्ण जगात केला जात होता। आज या सरकारने महाराष्ट्राच्या पोलिसाची प्रतिमा खराब करण्याचं पाप राज्यातलं भाजप प्रणित ईडीएच्या सरकारने केलेलं आहे हे स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून
आज महाराष्ट्राच्या पोलिसांचं तपास यंत्रणेमध्ये महाराष्ट्र सगळ्यात मागं पडलेलं आहे असं चित्र त्या ठिकाणी आलेलं आहे. नाना, एक और सवाल कि ये सीमा हैदर जो यहाँ पर आई थी उसको लेकर के यहाँ फिल्म बनाई जा रही है और एमएनएस ने भी इसका विरोध किया है कि अगर उस पर फिल्म बनाई जाती है तो हम उसका जवाब देंगे और फिल्म बनाने देंगे। क्या लगता है कि एमएनएस का ये कदम ठीक है? देखो, हम उस दल के बारे में हम लोग कोई बात नहीं करते। आखिरी लोकतांत्रिक व्यवस्था में और जो सरकारें हैं, सरकार ने इस बात का क्या जवाब देना वो सरकार की जवाबदारी है और मुझे लगता है कि इस विषय में कांग्रेस की तरफ से हम कोई वक्तव्य करें ऐसा मुझे नहीं लगता। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.